BDCवर आपले स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत श्री अधिक मास महात्म्य अध्याय 29. राधे कृष्ण. व्रताच्या उद्यापनाचे सविस्तर महत्त्व भगवंताने सांगितले आहे. उद्यापनापासून व्रत पूर्ण होत नाही हा याचा सारांश. राधे कृष्ण. श्री गणेशाय नमः. ओम नमोजी अपरिमिता आदि अनादि मायातीता षड्विकार गुणरहिता सर्व निरंजना तू तव सकळ चाळक हृदयस्था अप्रमेय अद्वैत अवस्था चरणी तव माझा माथा अनाथनाथा दीनबंधू अनाथाचा तू नाथ हे तो ब्रीद त्रिभुवनी विख्यात ऐसे असता घडे विपरीत हे ते मात अनुपम्य देवा संसारी आमची आपदा रोगे व्याप्त सकळ संपदा कौतुक पाहशी गोविंदा हे तव विद्रा विलक्षण दुर्जने आम्हाते गांजावे निरपराधावे छळावे हे तव तुवा अवलोकावे उचित केशवान शोभे असो आमचाची भोग पाही तुझ वरी बोल ठेवू नकाई जैसे असेल माझे देवी त्याची पदवी सुखे भोगू एका श्रुते हो समस्त श्री कृपा बळे हा ग्रंथ संपूर्ण होऊ आला तेथ असो अवगत इत्यद्भुत तरी फलश्रुती अवधारा श्लोक नारायण उवाच शृणु सुंदरी वक्षयामी व्रतानोत्त उत्तमं व्रतं कथित तत्व अर्थाय सर्व लोकोपकारकम यदा भवे व्रतं पूर्ण तद्योतम आचरेत विद्या विना उद्यापन योगेन तस्य सर्व विनश्यती टीका लक्ष्मी प्रतिवदे नारायण जे हे व्रत आचरण पूर्ण तरी बर्वे की जे उद्यापन न घडे तरी निर्फळ जाणे जे उद्यापन केली सफळ लाभे तयाचे पूर्ण फळ जैसे बीज पेरिता कृषी बळ फळ लाभे राशीवर मग लक्ष्मीवदे जो हो जी स्वामी कैसे उद्यापन की जे आम्ही ते सकळ निवेदावे तुम्ही कैसा विधी ते समग्र ऐकून लक्ष्मीचे वचन पुलता झाला जनार्दन म्हणे एकाग्र मन अत्यादरे सुंदरी तुवा जे जे आम्हा प्रश्निले ते सर्वही निवेदिले परम उपकारणीय भले बोल चांगले तुझे हे संपूर्ण मासवरी हे व्रत अथवा दिवी रात्री त्रिरात्री आचरत किंवा एके दिनी आचरत तरी उद्यापन नेमस्त करावे. आता उद्यापन ते कैसे की जे तेही सांगतो ऐकी जे संपूर्ण मास भरता जाणीजे उद्यापन विधियुक्त प्रातकाळी उठून या स्नान विधी नित्यनेम करून या देवदेवता आचरून या उपहरी हे क्रिया आचरीजे आणून या कर्दळी स्तंभ मंडप उभविजे सुपर्व गुडिया तोरण उभवे नभ आनिक नानाविध वाद्यपय स्थापन या सर्वतोभद्र रंगमाळा विचित्र विचित्र घालून की जे यंत्र विचित्र अति सुंदर मध्यभागी तयावरी कलश स्थापनी सुवर्ण प्रतिमा करून पुरुषोत्तम देवता म्हणून स्थापिजे ते स्थानी आदरे मग यथा सांग षडोपचारी पूजा कीजे अति आदरी गंधाक्षता पुष्प सुवासितवरी परिमळ धूसरी अर्पावे नाना नैवेद्य पक्वान तांबूल दक्षिणा निरंजन वस्त्रे अलंकार अर्पण मंगल आरती पैकीजे मग पाचारुणी ब्राह्मण सह दाम्पत्य असावी जाण तया पूजा करून वस्त्र अलंकार अर्पावे ऐसे दाम्पत्य त्रय त्रिनिदशक अक्षरे असावी तेही देख तया ते वायादिक जे प्रत्येक नाना प्रकारेशी जाणपा तोही प्रकार सांगतो एक वंशपात्र सुपले प्रत्येक वस्त्रे तोरे फणी करंडक असावी देख गरसोळी ऐसे वायन विस्तारून दाम्पत्य पूजा वस्त्रालंकार करून सुवासित पुष्पमाळिका देऊन अर्पाविधाने पायसे मग यथा सांग ब्राह्मण संतर्पण दाम्पत्य सहित करावे जाण षडसन्न निर्मून द्यावे भोजन ब्राह्मणाते संतुष्ट झाली ब्राह्मण मी संतुष्टे नारायण ते तव माझे मुख जाण म्हणून आधी पूजावे वस्तू मात्र जितकी विप्राते अर्पाल तितकी ते तो पावे मजनिकी जाणल तिके शुभानने भोजन झाल्यावरी बर्वे अलंकार भुसरी देऊन दक्षिणा सहपरिवारी आशीर्वचना ते घेईजे आता ज्यांनी जो धरिला नेम त्याचा एक अनुक्रम प्रातस्नानी करती जे सप्रेम त्याने गंगापूजन करावे वायनदान अर्पावे गंगेची धेनुदान जे जे ब्राह्मणाशी सालंकार सवस्यसी दोहन पात्रेशी अर्पावे जे प्रतिदिनी अर्पिती कुंभदान त्या ते धातू कुंभ आणून त्याची पूजा करून द्यावे दान ब्राह्मणाते जे प्रत्यही करीती रक्त भोजन त्या ते दिजे पोवळी दान त्या ते मुक्ती मी देत पूर्ण अक्षय भुवन प्राप्त होय आता जे मौन्य करीती भोजनाते त्याने मोक्तिक दिजे दानाते वरी 1 घंटा देवालयी बांधून दे करता पुण्य अगम्य प्रत्यही अर्पिता दीपदानाते रौप्य पात्री सुवर्ण वातिते आजेशी प्रतिपाद्य यथन निगुते पूजनी विप्राते अर्पिजे अथवा विस्तीर्ण समयी धातूची असावी बरवी सकृतेची पाजळूनी पूजावी मग अर्पावी ब्राह्मणाते आता मासवरी पुराण श्रवण्याकरिता संपूर्ण अथवा पंचत्रय दिन घडे श्रवण शेवटी जरी संपूर्ण मासवरी जाणं जया ते घडले नाही श्रवण त्याने शेवटी अध्यायिकता पूर्ण लाभे संपूर्ण फळता येते मग वाचकाची पूजा बरवी यथा निवृत्ती करावी वस्त्रलंकारी अर्पावी दक्षिणा द्यावी यथोचित व्यास स्वरूपी तया ते जाणून आदरे की जे हो पूजन व्यासरूपी नारायण ते पूजन मज पावे जे जे काही अर्पित वाचक ते मज यन उवाच प्रत्यर्थ देखा मग मी तया भाविका स्वविधी देखा स्थापित श्लोक वाचक पूजित श्रुत्वाश्वर्य दिभीरादरात मलमासाधी देवोम तेषांतुष्टो न संशया टीका ऐसे जे करती वाचना ते पूजना त्यावरी संतुष्टे मी नारायण व्याधी पीडा रोग तया लागून न बाधी जाण तया लागे आधी व्याधी जरा मृत्यू न बाधी तया आघात तया कुळी वैधव्याची मात बोलूच नये सर्वता स्त्रिया ते सौभाग्यवर्धन इच्छित प्रतार पावे पूर्ण पोटी होय पुत्र संतान अतिसुलक्षण पूर्णायुषी दरिद्री होय भाग्यवंत ऋणार्थी याते ऋणमुक्त धनार्थ्याने धन प्राप्त पुत्रार्थ्याने पुत्र होई एवं संपूर्ण व्रत आचरता त्याचे पूर्ण करिता मनोरथा इच्छिले फळ दे समर्था स्वय अनंता मी तया ते ऐसे लक्ष्मी प्रतिकतन स्वय वदला
केला नारायण तेची तुम्हा श्रुती या लागून केले निवेदन सर्वही या लागी भावार्थ धोरणी व्रत आचरावे सज्जनी आचरताना सोडी हो भामिनी मध्यंतरी व्रतात ते व्रत संपूर्ण होता मध्ये सोडीचे तत्वताहीन आयुष्याची क्षीणता प्राप्त होई जाणे जे व्रत संपूर्ण 1 मास अथवा आचरावे 5 दिवस अथवा आचरता 3 दिवस अथवा 1 दिवस परिसंपूर्ण लाभे फळसिद्धी आणि केली पाहिजे यथाविधी उद्यापने नानाविधी करता सिद्धी लाभेल ते संसारी न भोगिता आपदा प्राप्त होई सकळ संपदा स्त्रिया ते वैदेवाची बाधा जगते ना कालत्रे इति श्री अधिक मास मल महात्म्य ग्रंथ पद्मपुराणे संमत मनोहर सुत विरचित 29 अध्याय गोड हा राधे कृष्ण श्री कृष्ण अर्पणमस्तु राधे कृष्ण